माझ्या गावामध्ये परंपरा रूढी ह्या जपल्या जातात. माझं गाव जे आहे ते शेतीमध्ये पूर्णपणे पुढे गेलेलं आहे. इथले मंदिर जसं की पारदेश्वर मंदिर असेल, दत्तधामचं मंदिर असेल, त्रिधाराचं मंदिर जिथे 3 नद्या एकत्र येतात, नरसिंहाचं मंदिर असेल, हे माझ्या गावाला खूप जास्त स्पेशल बनवतात. इथे मुख्य गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले जे 4 कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी एक कृषी विद्यापीठ माझ्या परभणीमध्ये आहे. इथं प्रत्येक प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे, फुले या सगळ्या गोष्टींचं उत्पादन होतंय. आणि ही जरी डेव्हलपिंग सिटी असली तरी वेल डेव्हलपिंग साठी पुढे जात आहे. माय नेम इज अनुष्का गजानन निशांकर. आय लिव्ह इन माधवनगर, गंगाखेड रोड, परभणी. माझ्या गावातली मला सगळ्यात जास्त आवडणारी जागा आहे ती म्हणजे माझी शाळा. मला माझी शाळा खूप जास्त आवडते कारण तिथं माझी पूर्ण 10 वर्ष घातलेली आहेत. मला खूप आनंद झाला रिझल्ट बघून माझा. पण जेव्हा माझा रिझल्ट लागणार होता, रिझल्ट लागण्यापूर्वी मी खूप जास्त नर्वस होते. तेव्हा मला वाटत होतं की मला 85% असतील, पण मला ॲक्च्युली 97% पडले. म्हणून मला इतका जास्त आश्चर्य झालं, म्हणून मी खूप जास्त खुश होते. एज्युटेकचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये फक्त पुस्तकातले प्रश्न नसून पुस्तकांपेक्षा जास्त प्रश्न होते. ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्यामधले जे QR कोड्स आहेत, QR कोड स्कॅन करून आपण जे व्हिडिओज बघतो त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला कॉन्सेप्ट पण क्लिअर होते आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स पण आपल्याला त्याच्यातून कळतात, त्याच्यातून देता येतात. आणि मास्टर शिक्षक असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट डीपली समजून घेऊ शकतो. जेव्हा 3rd चॅप्टर चालू होता, त्याचं नाव आहे सर्कल, जॉमेट्री मधला चॅप्टर आहे. तो चॅप्टर चालू असताना शाळेमध्ये जेव्हा तो शिकवत होते तेव्हा मला काहीच समजले नव्हते. त्यातले थेरम्स, त्यातले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, तो कोणता कॉन्सेप्ट कुठे लावायचा. पण हे जेव्हा मी एज्युटेक बुक मध्ये बघितलं तेव्हा मला सगळ्या गोष्टी समजू लागल्या आणि वाटू लागले खरंच गडे हे खूप जास्त हेल्पफुल आहे. आपण घरी बसून करू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण घरी बसून केल्यामुळे आपला कम्फर्ट झोन सुटत नाही आणि आपले आई वडील पण आपल्यावर लक्ष ठेवू शकतात. जर भूक लागली असेल तर आपण लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा व्हिडिओ ऑफ करून जेवू शकतो. अँड एनर्जी वाचते, टाइम वाचतो. एकदा लाईव्ह क्लास चालू असताना असंच शिक्षकांना यायला वेळ लागला. त्यांचा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता कॅमेरा किंवा मग त्यांच्या PPTs मध्ये. तर ते क्लास जॉईन फास्ट नव्हता केला त्यांनी. आमच्याकडे भरपूर वेळ होता. त्या वेळेमध्ये आम्ही सगळेजण डिस्कस करू लागलो की कसे म्हणजे सर का नाही आले वगैरे वगैरे. मग असं वाटलं की ह्यांना यायला बराच वेळ आहे. मग आम्ही तिथे फोन नंबर शेअरिंग केली. प्रदीप सरचा ओरडा पण खाल्ला आम्ही. पण म्हणजे ते फोन नंबर शेअरिंग केल्यामुळे आता आम्ही सगळेजण सोबत आहोत. आता मला जसं अंकिता, अजून अनुषा, रिद्धी, अनुष्का धाडगे ह्या सगळ्या मैत्रिणी मिळाल्या नवीन. आणि शिक्षक आता आहेतच पहिलेपासून. ते सातारा, सांगली, अहमदनगर या साईड म्हणजे खूप लांब लांब पर्यंत, तसे जवळ नाहीयेत, पण आम्ही एज्युटेकमुळे जवळ येऊ शकलो. नमस्कार, मी गजानन निशांकर. अनुष्का माझी मुलगी आहे, जिला 10वीला 97% मार्क पडले. हे अपेक्षेपेक्षाही खूप जास्त मार्क आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं की मला वाटलं तर 85-90% मध्ये मार्क पडतील, पण 97% मार्क पडले. याचा खूप आनंद आहे. म्हणजे मला एकटंच नाही, आमच्या फुल फॅमिलीला त्या गोष्टीबद्दलचा आनंद आहे. कारण ती एकमेव मुलगी आहे की जिने अबोव 95 मार्क घेतलेले आहेत. आणि या गोष्टीचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच गौरवपूर्ण क्षण आहे आमच्यासाठी. तो म्हणजे एक पालक म्हणून मला वाटतं की आता या वैभवनगरला शाळा असल्यामुळे शाळेत जायला यायला आम्हाला 20 ते 40 मिनिटं लागायची. पण ती जाण्या येण्यामध्ये ती थकून जायची. मग अशा वेळेस मग तिला बाहेर कुठे ट्युशन लावली मग तो वेळ तिला नेणे आणणे याच्यातच वेळ जाईल. आपला वेळ वाचावा याच्यासाठी मग आम्ही हा पर्याय निवडला आणि तो पर्याय आमचा योग्य ठरला असं मला वाटतं. कारण समजा क्वालिटी चहा जरी प्यायचा असेल तर आपण ते दुकान पाहतो की क्वालिटी चहा देणारं कोणतं दुकान आहे. असं आपण तिथपर्यंत जाऊन तो चहा पितो. पण गुणवत्तेच्या शिक्षणाच्या बाबतीत जर असं पाहिलं तर क्वालिटी एज्युकेशन कुठं भेटतंय याचा जर शोध घेतला तर हा शोध एज्युटेकपाशी येऊन थांबला असं मी म्हणेन. एज्युटेकने जी सुविधा उपलब्ध केली ती अतिशय अल्प दरात उपलब्ध केली आहे. पण शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने हे पैसे सुद्धा फार महत्वाचे आहेत. कारण कोणताही सर्वसामान्य विद्यार्थी या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो आणि आपली गुणवत्ता वाढवू शकतो. याच्यात जो आनंद आहे तो वेगळा आनंद आहे. पैशापेक्षाही अनमोल आनंद आहे तो गुणवत्ता वाढवणं. माझं नाव कमल आहे.
मालकाचं नाव गंगाप्रसाद आणि नाव निशांकर। माझ्या नातीचा खूप मला अभिमान आहे। तिनं घरी बसून अभ्यास केला, 97% तिनं मार्क घेतले, न ट्युशन लावता, कोणाकडनं जाता। तिच्या पप्पाने जे सांगितलं होतं की ताई मालू आपल्या घरी बसूनच तू अभ्यास करायचा, तुला जेवढे मार्क पडले तेवढे तुझ्यासाठी चांगले आहेत एवढं। पुन्हा तिचे जर आजोबा जर असले असते ना माझ्यापेक्षा त्यांना खूप अभिमान वाटला असता, माझ्यापेक्षा खूप चांगला। मला तर वाटतेच मी तर आजी आहे तिची, पण आजोबाला खूप आनंद वाटला असता। माझं नाव अमृता गजानन निशांकर, अनुष्काची मी आई आहे। अनुष्काला 10वीला एवढे टक्के पडतील असं आम्हाला वाटलंही नव्हतं। 90 ते 95 पर्यंत असेल असं वाटलं, पण एवढे तिचे टक्के पाहून किंवा तिला पडले एवढे टक्के खूप आनंद झाला सर्वांनाच। तरीपासून तिने एज्युटेकचे क्लासेस केले, शाळा आणि क्लासेस एवढ्यावरच तिने काय तो तिचा अभ्यास केला। तिला काही समजत नसेल तर तिचे तिनेच प्रश्न सोडवले। तिला आम्ही असं अभ्यासामध्ये काहीही मदत करू शकलो नाही, फक्त तिला सांगत होतो की असं तू एवढा वेळ करत जा, तुझ्या मनाने तुला जेवढं सुचलं तेवढं करत जा। तिने केला आणि तिला तिच्या अभ्यासानुसार तिला मार्क सुद्धा मिळाले।